मराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकारची याचिका फेटाळली। 102 व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली। सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली। एसीबीसीचे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, यावर आता खंडपीठ ठाम आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे। 5 जजेसच्या बेंचनं जो निर्णय दिला होता तोच निर्णय कायम ठेवण्यात आलाय। 102 व्या घटना दुरुस्तीबाबत ही पुनर्विचार याचिका होती। याच घटना दुरुस्तीनुसार राज्यांना एसीबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। तर शिक्कामोर्तब झाले। महाराष्ट्र सरकारनं एसीबीसी कायद्याअंतर्गतच मराठ्यांना आरक्षण दिलेलं होतं, पण तो कायदा सुप्रीम कोर्टानं हाणून पाडला। एवढंच नाही तर एसीबीसी अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असल्याचं म्हटलेलं आहे। केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात जी रिव्ह्यू पिटिशन करण्यात आली होती ती आज सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेली आहे। याचाच अर्थ असा आहे की केंद्र सरकारने जी विनंती केली होती हे अधिकार राज्याला आहे, ती विनंती न्यायालयाने अमान्य केलेली आहे। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे अधिकार आता केंद्र सरकारकडे आहे। याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा किंवा केंद्राचं अधिवेशन येतं आहे, राज्याचं अधिवेशन येतं आहे, राज्य सरकारने कायदा करावा। या दोघांनी एकत्रित बसून ठरवावं। मराठा तरुणांना आता न्याय पाहिजे। तो न्याय आम्हाला कधी देईल, कोण देईल याची प्रतीक्षा आम्हाला आहे। राज्य सरकारच्या वतीने व माझ्या वतीने जे रिव्ह्यू पिटिशनमध्ये इतर मुद्दे घेण्यात आले होते, मागास आयोगाचा रिपोर्टचा विषय होता, इंदिरा शहाणे खटल्याचा आणि मराठा आरक्षणाचा संबंध नाही, याबाबत कुठलाही निर्णय अजून झालेला नाही। केंद्र सरकारच्या वतीने मात्र जे रिव्ह्यू पिटिशन करण्यात आली होती ती न्यायालयाने नाकारलेली आहे। यामुळे राज्याने केंद्राचा पाठपुरावा करावा व तात्काळ याबाबत निर्णय व्हावा एवढीच अपेक्षा आमची सर्वांची आहे। आमची अपेक्षा एवढीच आहे। आता आमची विनंती राहणार आहे की केंद्र सरकारने विनाविलंब हा निर्णय घ्यावा। रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे आता त्याला दुसरा काही पर्याय राहिलेला नाही। आणि मला एवढंच सांगायचं आहे, आम्हाला यात कुठलं राजकारण आम्ही आधी केलं नव्हतं, आजही करायचं नाही आम्हाला। आणि आज आम्हाला हे म्हणायचं नाही की केंद्र सरकार रिव्ह्यू पिटिशन दाखल करताना कमी पडलं, असं आम्हाला आरोप काही करायचा नाही। कारण की वारंवार आरोप होत होता की राज्य शासन कमी पडतं, हे कमी पडले, ते कमी पडले। मग आम्ही जर आज म्हटलं तर चालेल का की केंद्र सरकारसुद्धा रिव्ह्यू पिटिशन कमी पडलं? आम्हाला तसा आरोप करायचा नाही। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, प्रश्न मार्गी लागणं महत्त्वाचं आहे। आणि प्रश्न मार्गी लागायचा असेल तर मग केंद्र सरकारने आता संसदेचा मार्ग जो आहे तो अवलंबून घटना दुरुस्ती करण्यासंदर्भात जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी। निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। निवृत्ती, अर्थातच केंद्राची ही याचिका फेटाळून लावल्यामुळे आता मराठा आरक्षणाचा सगळा मुद्दा आहे किंवा चेंडू आहे तो आपण बघतो थेट आता केंद्राच्या हवाली गेलेला आहे। या सगळ्यावर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात आणि आज नेमकं काय काय होऊ शकतं? नक्कीच मनोश्री, 5 मे ज्या दिवशी जे आहे ते सुप्रीम कोर्टातून जे आहे ते मराठा आरक्षण रद्द झालं होतं, त्याच्यानंतर मराठा नेते असतील किंवा मराठा कार्यकर्ते असतील महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। संभाजीराजे स्वतः जे आहे ते महाराष्ट्र दौरा करत होते, सर्वांच्या भेटीगाठी घेत होते, आंदोलनाची भूमिका बजावत होते। त्याच्यानंतर राज्य सरकार देखील अशाच प्रकारे तयारी करत होतं, परंतु त्या दृष्टीने जे आहे ते केंद्र सरकारकडे जे आहे ते राज्य सरकारने विनंती केली होती, पत्रव्यवहार देखील केला होता आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील भेटायला गेले होते। त्या अगोदर केंद्राने आपली एक भूमिका पार पाडली होती की जी मराठा समाजाची याचिका जी आहे ते सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर जे आहे ते त्यांनी जी आहे ते पुनर्विचार याचिका जी आहे ते केंद्र सरकारने दाखल केली होती। परंतु काल जो आहे तो केंद्र सरकारला देखील सुप्रीम कोर्टाने झटका लगावलेला आहे आणि ते काल पुनर्विचार याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे। त्यामुळे कोर्टाने असं सांगितलं आहे की या विषयावरती पुनर्विचार करण्याची गरज नाही आहे। त्याच्यामुळे आता सर्वीकडे जे आहे ते प्रतिक्रिया उमटत आहे। त्याच्यामुळे मराठा समन्वयक जे आहे ते मराठा समन्वयकांचं एकच म्हणणं आहे की आता अधिवेशन जवळ येतं, या अधिवेशनामध्ये जे आहे ते राज्य सरकारनं मराठा समाजासाठी काहीतरी करावं अशी जे आहे ते त्यांच्याकडून मागणी केली जाते। तर राजकीय क्षेत्रामध्ये अशा प्रतिक्रिया उमटत आहेत। स्वतः मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण त्यांनी प्रतिक्रिया अशी दिलेली की ते बोललेत की ज्याप्रमाणे आतापर्यंत केंद्र सरकार देखील काम करत होतं, राज्य सरकार देखील काम करत होतं, आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही, कोण कमी पडलं याबाबत करायचं नाही, परंतु आता पुढची काय प्रक्रिया करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की मराठा समाजाचं आरक्षणावरती जे आहे ते अनेक वेळा जे आहे ते मराठा कार्यकर्ते असतील किंवा मराठा नेते असतील ते रस्त्यावरती आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात।
येत्या 3-4 दिवसांमध्ये जे आहे ते अधिवेशन देखील येते, त्याच्यामुळं मराठा समाजाची नक्की काय भूमिका असते किंवा मराठा समाज कशा प्रकारे आपली भूमिका पार पाडतो हे पाहणं महत्त्वाचंच असेल। परंतु दुसरीकडे विनोद पाटील जे याचिकाकर्ते होते त्यांनी सांगितलं की राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या दोघांनी जे आहे ते एकत्रित येऊन मराठा समाजासाठी काहीतरी करावं, अन्यथा जे आहे ते नागरिक असतील किंवा मराठा कार्यकर्ते असतील ते नक्कीच रस्त्यावर उतरतील आणि आपला आक्रोश जो आहे तो आक्रोश हे करतील। त्याच्यामुळे राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची यामध्ये मोठी भूमिका आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय भूमिका पार पाडली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मनुष्य निश्चितच आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कशा प्रकारची आता पावलं उचलली जातात। मात्र मराठा समाजामध्ये या सगळ्यानंतर एक प्रकारे नाराजी सुद्धा पसरल्याचं बघायला मिळतं।